नमस्कार, मी स्नेहल स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण उपवासासाठी वरीचा शिरा बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे 1 कप इतकं वरीचे तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही वाटीच्या साहाय्याने मोजून घेतलं तरीही चालेल। वरीचे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यावरची पावडर किंवा धूळ असेल ते निघून जाईल। जाड तळाचं भांडं घेतलेलं आहे, त्यात 1 मोठा चमचा तूप घालायचं। शिऱ्याला तूप खूप जास्त असेल तर खूप छान लागतो, नक्की ट्राय करून बघा। तर इथे काजू, बदाम आणि मनुका हे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीचे कोणते ड्रायफ्रूट्स यात घालू शकता। काजू, बदाम आणि मनुका हे भाजून झालेले आहेत, परतून झालेले आहेत तुपात खमंग। ते एका वाटीत काढून घेऊयात आणि याच तुपात जे धुतलेले तांदूळ आहेत वरीचे ते घालूयात। ते मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत 4 ते 5 मिनिट। याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून तांदळाला कच्चेपणा दिसत नाही आणि कलरही खूप छान येतो। तर इथे वरीच्या तांदळासाठी 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलेलं आहे। तुम्ही पाणी अवॉइड केलं तरीही चालेल, दुधाचा वापर केला तरीही चालेल। दूध आणि पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते या तांदळात घालूयात, वरीच्या तांदळात। वाटी वरीच्या तांदळासाठी इथे 2 वाट्या दूध घेऊ शकता। मी इथे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे। तर हे पाण्यात दुधात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। ते वरीचा तांदूळ शिजण्यासाठी इथे 5 मिनिटं मंद आचेवर झाकून ठेवूयात। इथे बघू शकता तुम्ही, खूप छान असं पाणी शोषून घेतलेलं आहे शिऱ्याने। 1 वाटी वरीच्या तांदळासाठी अर्धी वाटी एवढी साखर घेतली। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। तर इथे तुम्हाला साखर आवडत नसेल तर गुळाचाही वापर करू शकता। पौष्टिक पदार्थ तयार होईल, नक्की ट्राय करून बघा। काजू, बदाम घातलेले आहेत जे भाजून घेतले, वेलची पूड घातलेली आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। वेलची पूडने खूप छान चव लागते। तर इथे मऊ लुसलुशीत वरीच्या तांदळाचा शिरा तयार झालेला आहे, नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।